आदेशानुसार हे बोलतात की बॅन आणि फटाके इथे अलाउड नाहीये, पण हा बॅन नाहीये, याला आपल्याला चंगी बोलतात आणि ढोल बोलतात. जाणेप्रमाणे आपला ढोल आणि चंगीला अलाउड आहे, आपली तोंडाशी गाणी बोलायला अलाउड आहे. हे कायद्यात निघलेलं नाव आहे. त्यांना मी सांगितलेलं पोलिसांना कायद्याला दाखवा, कारण मी कंप्लेंट मॅनेजर आहे, तर मी ते व्हॅलिडेट करेल. जरा लक्षात घ्या. आणि कुठे आले त्यांनी काय सांगितलं आहे मी येस मिळालेलं पाहती हो नमस्कार मित्रांनो, कसे आहे? बरे आहे ना? बरेच पाहिजे. मी तुमचा आर्यन. जय अग्री जय कोहली. पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, तर आता वाजलेले आहेत 2. तर आता आम्ही चाललो आहे एकविरीला. मित्र दादा वगैरे सगळे आहेत. एकविरीला चाललो आहे. तर आज होम पेटला आहे एकविरीला. 5 वाजता पेटणार आहे म्हणजे. तर आता आम्ही सगळे चाललो आहे चौकात भेटूया. सगळी पोरं आपल्यासाठी थांबलेली आहेत. चला बाय बाय मित्रांनो. तर आता आपण डायरेक्ट आलेलो आहे कमानीशी. आपल्याला गाडी थांबलेली आहे बघा. कोण कोण आहे? बंटीदा आहे, गोट्यादा आहे आणि अनिकेत आहे. बाकीचं चौथा पण आपल्याला माहिती नाही. एक मी आहे 5वा. चला आता डायरेक्ट गाडीतच जाऊया आपण. सगळ्यांची भेट करतो मी तुम्हाला मस्त आईच्या दर्शनाला. मित्रांनो, तर आता आपण डायरेक्ट डिझेल भरायला गाडी थांबवलेली आहे कलंबोलीला. आमचा गोट्यादाचा मित्र. या आपला अनिकेत, बाजूला दादा बसलेला आपला. चला आता डिझेल भरूया, नंतर आपण निघूया डायरेक्ट आपल्या आईच्या भेटीला. भाई काय बोलशील? आज आईच्या भेटीला चाललोय. दरवर्षीप्रमाणे आम्ही जातो. दरवर्षी. भाई गोल्डन मॅन झाले. चैन बघा भाईची, ऐकत नाही. नको प्लॉट. मित्रांनो मस्त भरलेला. आता 2000 सीट आहे भाई. बोल भाई बोल. तू मस्त बोलतो आणि आय लव्ह यू. चला आता आपण निघूया. मस्त आपल्याला 5ला होमाला पोचायचं आहे. आता 3 वाजलेले तिथेच. 1.5 तासात पोचू. नंतर आपल्याला लगेच अर्ध्या तासात आपण निघूया. चला भेटूया नंतर. आपली पोरा फुल मस्ती करायला चालू केलेली आहे. बाय बाय. पाकाचे महिन्यामध्ये पाकाचे महिन्यामध्ये लागू चाप्याला बोलू येती गो, चाप्याला बोलू येते, चाप्याला बोलू येतील, चाप्याला बोलू येती. आई तुझे दाराशी लागू चापा गो, आई तुझे दाराशी लागू चापा, तुझा कर्णाशी भरू गो पागो. आई माऊलीचा तुझा देऊळ कोणी बांधिला ग, आई तुझा देऊळ कोणी बांधिला, बांधिला 5 पांडवानी ग, अर्जुन बांधायल्या गार ग, बाया जायल्या गार, मागतात फिरायला मोटर कार ग, आल्या ग बाया आल्या, बाया गार ग, बाया जायल्या गार, मागतात फिरायला मोटर कार ग, बाया जायल्या गार, मागतात सोन्याचा हार ग, आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी बसल्या, आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी बसल्या, पान फुलवले बायांचा कशावरी थांबल्या, बायानो काग तुम्ही रोजल्या, कशावरी थांबल्या, बायानो काग तुम्ही रोजल्या, बायानो काग तुम्ही रोजल्या. ये काय पाहिजे बाहेरला? मोटर पाहिजे. मोटर दादन माझ्या बाया जाईल्या गार ग, बाया जाईल्या गार, म्हणतात फिरायला मोटर कार ग, ऑडी ऑडी ऑडी. मित्रांनो, तर आता आपण पोचलेलो आईच्या कमानीच्या बाहेर. आई माऊलीचा
माते की बघा मित्रांनो किती भारी केलेलं आहे सजावट कडक. मित्रांनो तर आता आपण गाडी डायरेक्ट लावलेली आहे मागेच. आपण डायरेक्ट आता आईच्या पायथ्याशी डायरेक्ट चालत चाललोय. गोट्याचा मी आणि आपली बाकीचा एक पोरगा आहे तो गेलाय. यश ट्रॅफिक बघा किती आहे. अजून तर पायथा दिसत बी नाही. लास्टपर्यंत ट्रॅफिक आहे. आज तुफान ट्रॅफिक आहे तुफान. आज सगळे आईच्या होमाला येत असतील. कोण आहे अरे आपली गाडी चालली पाहिजे होती इथपर्यंत भाई. तर आता आपण फायनली पोहोचलेलो आहे आईच्या पायथ्याशी. मला दाखवतो ना आता पुढे 2 मिनिट दाखवतो. टेम्पो आहे खूप लांबून चालत आलेलो आहे बघा. आईच्या पायथा सजवलेलं आहे. टेम्पो मध्ये येतेच का आणि केट मोठा बंटीदा यश आईच्या पायथ्याशी पोहोचलेलो आपण. आपले मित्र भेटले आपल्याला सारसल्याचे बँडचे. आयुष भाई दर्शन झालं का? झाला भाई एकदम पद्धतशीर. गर्दी आहे स्ट्रगल करत आल्या स्ट्रगल. गर्दी आहे का नाही पक्की फुल गर्दी आहे. तुफान. चला आता आम्ही करतो. चल हा भाई आम्ही आता दर्शन करून घेतो मित्रांनो. आईचे पायथ्याशी पोहोचलेलो आपण फायनली. मित्रांनो आईच्या होमाची तयारी करून ठेवली सगळी. आता 5 वाजल्याच्या नंतर लगेच होम पेटवणार. आता आम्ही निघतो डायरेक्ट वरती दर्शनाला. चलो बाय ऊपर क्या डायरेक्ट वरती डायरेक्ट वरती. होमाची पूर्ण तयारी करून घेतली तुम्ही बघितलं असेल बघा. आज पूर्ण सकाळी 3:30-4 वाजायला आले. 4 वाजले पूर्ण दुकानं उघडे आहेत. चला वरती जायचं ना आता. मित्रांनो मस्त मंदिर सजावट केलेलं आहे बघा. नवीन मंदिर झालेलं आहे. आम्ही जेव्हा मागच्या फिरे आलो होतो तेव्हा काम चालू होता. आता फायनली नवीन झालेलं आहे. मित्रांनो मस्त सकाळी सकाळी नाश्ता करायला थांबलेलो आहे. बोललो नाश्ता करूया नंतर डायरेक्ट आपण चढूया. थोडा स्टॅमिना आहे चढायला. सगळे नाश्ता करायला थांबलेले आहेत. लाईट थोडा खाऊया आणि लगेच निघूया आपण वरती दर्शनाला. मित्रांनो तर आता आपण पायथ्याच्या समोरच जो ऑपोजिटला नाश्त्याचं दुकान आहे तिथे बसलो होतो नाश्ता करायला. तर मी तुम्हाला सांगतो इथे काय घ्या काय नका घेऊ. इथे भज्जी घ्या समोसे नका घेऊ. समोसे दगडा मजा नहीं आ रहा है सारखे कडक आहेत. हे बघा तुटतच नाही. हे बघा वाह क्या सीन है. तुटतच नाही. एवढी दगडासारखे कडक आहे. मिसल पाव घ्यायचे मित्रांनो. मिसल पाव ठीक आहे. समोसे चुकीने पण घेऊ नका. कोल्ड्रिंक वगैरे घ्या. मिसल पण बघा आहे पाणी पण ठीक आहे टेस्ट. हे बघा अरे तुटता नाही. अरे भाई काय पैसे देतो फुकट थोडी खाता. मित्रांनो बघा पायथ्याच्या समोर प्रॉपर जो पायथा आपला पायथ्याच्या प्रॉपर समोर लय मोठं दुकान आहे. तिथे पण त्या लोकांनी पाव ठेवला डायरेक्ट. चला आता खाऊन भेटूया. चला मित्रांनो पायथ्याचे ते पाया पडून डायरेक्ट निघलेलो आपण वरती जायला. सगळी गँग थोडा शिड्यांचं पण काम करायला घेतलेलं आहे. इथून थोडा केलेला बघा कापूर लावत चाललेले आहेत. चला आता आपण डायरेक्ट वरती चढूया. गोट्यादा मागे आहे येतात बाकीची गँग आपली. सकाळचे वाजलेले आहेत 4:50. तर आता आपण मस्त चाललेलं आहे वरती. 5चा होम आहे वरती पेटला ना 4लाच बंटीचा होम. तर डायरेक्ट आपण वरती शिड्या बघा मस्त केल्या ना शिड्या. का मस्त केल्या बाल्या मामा. चला आता डायरेक्ट आपण वरतीच जाऊया. मित्रांनो तर आता आपण पोहोचलेलो आहे 5 पायरीचे इथे. 5 पायरीला पण खूप तुफान गर्दी आहे बघा. तर आता आपण डायरेक्ट इथून वरतीच जाऊया. येता वेळेला पाया पडूया.
मित्रांनो गर्दी बघा, डायरेक्ट लाईन थांबलेली एकच जागेवर. डायरेक्ट लाईन एक जागेवर थांबले. झालं आपल्यासोबत तरी डायरेक्ट लाईन एकच जागेवर थांबतो. आमचे 3 बंधू तर डायरेक्ट माझे दमलोय. चला आता गर्दी हल्ल्यावर डायरेक्ट आपण पण जाऊया पुढे. मित्रांनो तर आता आपण फायनली पोहोचलेलो आहे वरती डायरेक्ट. आई एकविरा कारल्या गडावर. फॉग बघा किती आहे, डेंजर फॉग आहे. गर्दी पण मजबूत आहे. तुम्ही बघा फॉग बघा, फुल गर्दी पण आहे मजबूत. फॉग बघा, इथून देऊळ दिसत नाही, असं कधीच झालं नाही. देऊळ दिसत नाही, पहिल्यांदा देऊळ नाही दिसत बघा. दूर दूर पूर्ण दूर दूर झालेलं आहे मित्रांनो. आता आम्ही जे थांबतो बोटाला वगैरे थांबूया म्हणते त्या त्यांना येऊ दे. सरता पाऊस प्लस दूर बघा. गर्दी बी मजबूत आहे मित्रांनो. धबधबा बघा, आईच्या देवलावर मागून डोंगरावर नेतोय. किती भारी वाटते बघा. आता तर रात्री आहे म्हणून एवढा का दिसत नाही क्लिअर. दुपारी किती भारी वाटेल मित्रांनो. गर्दी बघा, गर्दी तुफान गर्दी, तुफान बघा. कृष्णाची लाईन किती मोठे बघा. मित्रांनो ही लाईन होमाची आहे, नारळ टाकायची. ती दर्शनाची आहे. तुफान गर्दी आहे. सकाळी 6 वाजताचा व्ह्यू किती भारी वाटते बघा. धुका बघा, धुका प्लस आपल्या होमाचा व्ह्यू किती सुंदर वाटतंय. चला आता आम्ही डायरेक्ट VIP लाईनने चाललोय दर्शनाला. तर आता आपलं मस्त आतमध्ये दर्शन झालेलं आहे. आतमध्ये आपल्याला फोन काढून दिलाच नाही म्हणून डायरेक्ट आपण आता होमाचे ते काढतो व्हिडिओ. होमाची ते पण मजबूत गर्दी आहे. गणपती बाप्पा नमस्कार मित्रांनो, तर आज आपण गेलो होतो एकविरीला. आज दसरा होता, तर दसऱ्याला आपण पाया पडायला गेलो होतो होमाला. तर आपण मस्त पाया पडल्याच्या नंतर तिथे गाणी बोलत होतो. सगळी मैफिल जमलेली, आगरी कोली समाजाचे सगळे, माझे ताई दादा वगैरे सगळे आले होते. खूप लांबून लांबून पब्लिक आले होते.
तर 3 स्टारवाले साहेब येतात, बोलतात आम्ही तुम्हाला प्रामाणिकपणे 15 मिनटं वाजून दिला ना तर आता बंद करा. तर आम्ही बोललो नाही, कशाला बंद करणार, आम्ही वर्षातनं एकदा येतो, वर्षातनं एकदा दसरा येतो, दरवर्षी आम्ही येतो, तर तुम्हाला यावर्षी प्रॉब्लेम व्हायला लागला. तर ते डायरेक्ट बोलतात बंद करा. ऐकतच नव्हते, बोलतात माझ्याकडे लेटर आहे असा तसा. तर ते ताईने आवाज उचलला, मला दाखवा तुमचा लेटर. तर ते कॉल करायला लागले, तर ते ऐकतच नव्हते. आता आम्ही तोंडाने पण गाणे नाही बोलायचे का? याच्यावर सगळी आगरी कोळी समाज कुठून कुठून लांबून येते गाणे वगैरे बोलायला, आपल्या पाया पडायला एकविरायचे. त्याच्यात बी याला प्रॉब्लेम होते सरांना. काय बोलायचं? मग एक ताईने परत आवाज उचलला. ती ताई बघा काय काय बोलते. फटाके इथे अलाउड नाहीये, पण हा बॅन नाहीये. याला आपल्याला चंगी बोलतात आणि ढोल बोलतात. जाणेप्रमाणे आपला ढोल आणि चंगीला अलाउड आहे, आपली तोंडाशी गाणी बोलायला अलाउड आहे. हे कायदा निघलेलं नाव आहे. त्यांना मी सांगितलेलं पोलिसांना तुम्ही कायदा मला दाखवा, कारण मी कंप्लेंट मॅनेजर आहे, तर मी ते व्हॅलिडेट करेन. पारंपरिक गीत तोंडाने बोलत कोणी स्पीकरवर लावत नाहीये. जरा लक्षात घ्या. आणि कुठे आले त्यांनी काय सांगितलं आहे मी येस मिळायला पाहायची हो
मित्रांनो, तर आता आपला मस्त दर्शन झालेलं आहे दोन्ही साईडचा. होमचा पण झाला, एकविराईचा पण झाला. एकविराईचा दाखवायला भेटला नाही कारण की खूप गर्दी होती आणि प्लस फोन काढता आला नाही. तिथे पोलीस लोक पण खूप होती. आम्ही डायरेक्ट VIP वरनं गेलो होतो, फोन काढायला भेटणार लगेच. मग डायरेक्ट होमाचं दर्शन घेतलं. आता आपण निघलो डायरेक्ट खाली 5 पायरीशी पाया पडायला. मित्रांनो, तर आता आपण उतरलेलो आहे खाली डायरेक्ट पाया पडून. खाली पण होम पेटलेला आहे. किती मस्त असं मंदिर वाटतंय. सकाळी 5 वाजता आलो होतो, पूर्ण लाईट होती, अंधेरा होता. आता मस्त सकाळ झाले, 8 वाजलेले तिथेच. चला आता आपण चाललो गाडीची तर डायरेक्ट. मित्रांनो, तर आता आपण निघलेलो आहे डायरेक्ट आलो थोडा खायला. बघू आता काय डोसं सांगू ना. हां, पोहा सांगू, उपमा नको. नाश्ता करायला थांबलो आम्ही डायरेक्ट. प्लेस बघा नाश्त्याचा कडक. भाई काय भाईची छाती दिसली डायरेक्ट. चला आता नाश्त्यामध्ये नंतर भेटू. मित्रांनो, तर आता आपला नाश्ता आलेला आहे. उपमा मागवलेला आहे आणि पोहे. भाई काय 4 घास खाल्लं दाब. बघ डायरेक्ट पोहे खाली. डेंजर असते. ग्रीन टी कधी येतो माझा? ग्रीन टी मित्रांनो, एवढा एंटी आहे ना, लय भारी माणूस आहे आपला अनिकेत मित्र. अरे भाई माझा ग्रीन टी कधी? 4 गप पीस खाल्या डायरेक्ट पोह्याची प्लेट खाली. ग्रीन टी कधी येतोय माझा? ग्रीन टी? अरे शर्टाची बटणं तुटलेल्या तर आवरा जाडा झालास. चला मित्रांनो, आता खाऊया नंतर. मित्रांनो बघा, ग्रीन टी कुठे माझी? 8 चमच्यामध्ये डायरेक्ट पोह्याची प्लेट खाली. हां बोला ना. चेक येणार होता माझा झाला. दहा लाखाची गोष्टी करते यो. मित्रांनो, तर आता आपण डायरेक्ट नाश्ता केला बाजूला. इथे थोडा बाजूला बघायला तर याच्या बाजूलाच मॅप्रो आहे. थोडा मॅप्रोला आलाय, बघू काय घेतात पोरं. कोणतं चॉकलेट? फलेरो. यो कोणतं चॉकलेट आहे? 117 रुपयाला बॉक्स आहे पूर्ण. आता फुकटचं चॉकलेट कधी कशी करतात? नाही तर इथं खायला देत नाही, डायरेक्ट घ्यायला. आमचा इंडियन टीमचा प्लेअर आहे उस्मान पटेल. बॅटे नव्हता म्हणून आमच्याकडे आलं. इंडियन टीमचा प्लेअर उस्मान पटेल. उस्मान खटेला. आता बघू काय घेत आहेत. ट्रॉली. शेटनी ट्रॉली घेतले. पण तिथं काय घेतं? चला आता आपण पण बघूया काय घेतो. A few moments later. मित्रांनो, तर आता आपण डायरेक्ट आलेलो आहे नेरूरला. खूप जमलेलं आहे. परसाद वगैरे घेतलेलं आहे. एकदा आणि एकदा कर ना. गॉप. आणि एकदा कर ना. गॉप. शेषू आहे आमचा दाखवलेला. चला मित्रांनो, आता जाऊया आपण घरी. मित्रांनो, तर आता आपण आलेलो आहे घरी. तर फायनली आपण खूप दमलेलो आहे. तर ब्लॉग मी इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय बाय. जय एकविरा.